नमस्कार मंडळी. आकाशात कावळे, चिमण्या व इतर सगळेच पक्षी नुसते उडतात, पण आकाशात उंच झेप घेतो तो म्हणजे गरुड. MEA अर्थात मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन प्रत्येक मराठा उद्योजकाला ती उंच झेप घेण्यासाठी मदत करत असते. आणि त्याच पार्श्वभूमीवर यावर्षी MEA आयोजित करत आहे इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो. आणि या एक्स्पोचा महत्वाचा भाग म्हणजे आज आपल्यासोबत उपस्थित आहेत KG ग्रुपचे डिरेक्टर माननीय श्री विनोद जाधव साहेब. नमस्कार साहेब. नमस्ते. स्वागत आहे तुमचं आजच्या भागात. थँक्यू. खरं तर खूप वर्षांपासून तुम्ही बिझनेसमध्ये एक वेगळं नाव कमवलं आहात, तर कशी सुरुवात झाली आपल्या KG ग्रुपची? सर्वप्रथम मी MEAचं कॉंग्रॅच्युलेट करतो. त्यांनी या लेवलचा एक्स्पो आयोजित केलेला आहे. व्यवसायाचं सांगायचं म्हणलं तर हा ग्रुप माझ्या वडिलांनी, कल्याण जाधवांनी 1985ला स्टार्ट केला. त्यांची सुरुवात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून स्टार्ट झाली आणि 2005 पर्यंत ते गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंगचा व्यवसाय करत होते. तो व्यवसाय करता करता त्यांना कायम असं वाटलं की एक आपण सोसायटी करता काहीतरी करावं आणि त्या संकल्पनेतून त्यांनी 2006 साली KJ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट ट्रिनिटी कॉलेजची सुरुवात केली आणि 2011 पासून तो एज्युकेशनचा व्यवसाय मी पाहायला सुरुवात केली. आज आमच्याकडे एज्युकेशनमध्ये साधारण 12,000 विद्यार्थी, 1,000 फॅकल्टी आणि 150 एकराचा हा सुंदर नैसर्गिक कॅम्पस आम्ही उभारला आणि तीच वाटचाल मी चालू ठेवली. 2018 पर्यंत कोविड नंतर असा विचार केला की अजून आपण एक्सपान्शन केलं पाहिजे आणि ॲज अ सेकंड जनरेशन आपण काहीतरी वेगळं करावं अशी माझ्या मनात कायम इच्छा होती. आफ्टर कोविड मला असं वाटलं की ॲज अ सेकंड जनरेशन आपण काहीतरी नाविन्यपूर्वक करावं, म्हणून रिअल इस्टेटमध्ये आम्ही पदार्पण केलं आणि पहिला प्रोजेक्ट वारजेमध्ये 7 एकराचा आम्ही सुरू केला. त्याच्याच बरोबर चाकणमध्ये 100 एकराची लॉजिस्टिक पार्क लॉन्च केली आणि असेच काही रिअल इस्टेटमध्ये विविध प्रकारचे प्रोजेक्ट्स आज KJ ग्रुप मार्फत चालू आहेत. ओके सर, 1985 पासून तुमच्या बिझनेसला सुरुवात आहे आणि तुम्ही सेकंड जनरेशन हा पूर्ण कारभार व्यवस्थितपणे पार पाडत आहात. तर यामध्ये तुम्हाला काय चॅलेंजेस आले? कारण वेगळ्या वेगळ्या सेक्टर्समध्ये तुमचे बिझनेसेस आहेत, एनर्जीमध्ये असेल, एज्युकेशनमध्ये आहे, तर काही चॅलेंजेस आले का? चॅलेंजेस ॲज सच म्हणता येणार नाही, कारण की बिंग अ सेकंड जनरेशन सर्व गोष्टी प्लॅटरमध्ये होत्या. पण लेट मी टेल यू, सेकंड जनरेशनला अदर दॅन बिझनेस बाकीचे बरेचसे चॅलेंजेस आहेत, बिकॉज यू हॅव टू लर्न फ्रॉम झिरो ॲज वेल ॲज यू हॅव टू ग्रो. तो मला असं वाटतं एक सायकोलॉजिकल मेजर चॅलेंज आहे. पण मी ज्यावेळेस बिझनेसमध्ये एंटर केलं त्यावेळेस बिझनेस थोडासा टर्ब्युलन्समध्ये असल्यामुळे बरंचसं शिकायला मिळालं आणि आय थिंक ॲज माय फादर ऑलवेज सेज, एनी कलॅमिटी इज गुड ऑपॉर्च्युनिटी, आणि त्यालाच मी त्या पद्धतीने घेतलं आणि आज रिअल इस्टेटमध्ये आम्ही पदार्पण करतोय, एनर्जीमध्ये पदार्पण करतोय. आय थिंक दॅट वुड बी सेकंड जनरेशन अचीवमेंट फॉर अस. खूप छान गोष्ट आहे सर. आणि या पूर्ण प्रवासात असा कुठला क्षण होता जो तुमच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला? टर्निंग पॉइंट कोविडच आय थिंक ठरला. मी जसं म्हणलं की एनी कलॅमिटी वॉज अ गुड ऑपॉर्च्युनिटी. कोविड नंतर बऱ्याचशा नवीन ऑपॉर्च्युनिटीज एक्सप्लोर झाल्या मार्केटमध्ये. जसं एनर्जी सेक्टरला बरंचसं प्राधान्य आज गव्हर्नमेंट देत आहे, ज्याच्यात सोलार असेल, विंड असेल किंवा बायो CNG प्लांट्स असतील. ह्या नवीन ऑपॉर्च्युनिटीज मला एक्सप्लोर करता आल्या. जे 2 वर्षाचा मोकळा वेळ आपण म्हणू शकतो की जो मिळाला, त्याच्यामध्ये वी कुड एक्सप्लोर न्यू गुड ऑपॉर्च्युनिटीज आणि आज आम्ही त्या सेक्टरमध्ये पदार्पण करत आहोत. सर, जेव्हा आपण एखादा बिझनेस यशस्वी करतो तेव्हा काहीतरी गोष्ट लागते, युनिक पॉइंट लागतो की तुमच्यात तो असला पाहिजे. तसं काय आहे? आपली युनिकनेस काय आहे? युनिकनेस पेक्षा मला असं वाटतं की एक कॉमन फॅक्टर प्रत्येकात यशस्वी व्यवसायकात जो असतो तो आहे डिसिप्लिन. एक कुठल्याही सेक्टरमध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर आय थिंक डिसिप्लिन इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. एकदा डिसिप्लिन आले की सगळ्या गोष्टी आपोआप होत जातात. ओके. आणि सर, आता MEAचा इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो सुद्धा होतोय, तर MEA सोबत तुम्ही केव्हापासून आहात? MEA सोबतचा एक्सपिरियन्स कसा आहे? ऍक्च्युली MEA पासून मी डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली Day 1 पासून असोसिएटेड आहोत. विक्रम गायकवाड भैया जे आहेत
ही इज आर क्लोज फॅमिली फ्रेंड आणि त्यांच्या मार्फत मी डे 1 पासून MEAचा प्रोग्रेस बघत आहे. इनडायरेक्टली मला असोसिएटेड आहे आणि आय थिंक एवढे सगळे मराठा ऑन्टरप्रेनर्स एकत्रित आणणं इटसेल्फ इज अ चॅलेंज, बट तो चॅलेंज सगळ्यांनी एक्सेप्ट करून आज आपण पाहत आहात की इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो होत आहे आणि ज्याच्यात मोर दॅन 500 पीपल हॅव ऑलरेडी पार्टिसिपेटेड. ओके. तर हीच एक अचीवमेंट मला अशी वाटते MEAची आज आहे. अच्छा. आणि तुम्ही एक्सपो मध्ये लेगसी सेक्टर मध्ये तुमचा स्टॉल बुक केलाय, सो प्रेक्षकांना तुमच्या स्टॉल मध्ये काय काय पाहायला मिळेल? लेगसीमध्ये मी जसं सुरुवातीला सांगितलं की वडिलांनी सुरू केलेला हा व्यवसाय आहे, ज्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आम्ही आहोत, एज्युकेशनमध्ये आहोत, रिअल इस्टेटमध्ये आहोत आणि नव्याने एनर्जी सेक्टर आम्ही स्टार्ट केलेला आहे. तर तुम्हाला जे आमचे 2 सेलिंग प्रोडक्ट आपण म्हणू शकतो की रिअल इस्टेट प्रोजेक्ट्स असतील ते तुम्हाला पाहायला मिळतील. आम्ही ह्या पाडव्यालाच एक नवीन पार्क ॲव्हेन्यू नावाचा 200 फ्लॅटचा प्रकल्प लॉन्च करत आहोत आणि बायो CNGचे प्लांट्स आम्ही नव्याने सुरू करत आहोत. तर हे 2 नवीन पूर्व प्रोजेक्ट तुम्हाला त्याच्यात पाहायला मिळतील. मला इथे एक विचारायचं आहे तुम्हाला की ज्यावेळेला सेकंड जनरेशन ज्यावेळेला बिझनेस सांभाळत असते, तर तुम्ही इतरांना काय सांगाल, नवीन जे उद्योजक आहेत जे बिझनेसमध्ये येऊ पाहतात, कसा करावा बिझनेस किंवा कसा ग्रो करावी? कारण एक एकदा काय होतं, आपण बिझनेस करतो पण त्याच्यात अपयश येतं, पुन्हा खचले जातो आपण, तर त्यातून पुन्हा बोर कसं यायचं? आय थिंक सेकंड जनरेशनला एक मेन पॉइंट जो कन्सिडर केला पाहिजे दॅट इज पेशन्स. पेशन्स बाळगले पाहिजेत, कारण की वन्स यू एंटर इन बिझनेस तुम्हाला असं वाटत असतं की आपल्याला सगळ्या गोष्टी लगेच मिळावं, पण फर्स्ट जनरेशननी त्यांच्या आयुष्याचे 40-50 वर्ष घालवलेत आणि देन दे हॅव रीच टू सम पीक. तर तो एक मला असं वाटतं की सेकंड जनरेशननी पेशन्स हा जर बाळगला तर नक्कीच यश येईल. बाकी त्यांना सगळं अवेलेबल आहे, काहीच करायची गरज नाही मग तसं, बट यू शुड बी पेशंट. ओके. आणि सर तुमचा जो बिझनेस आहे, सो तुम्ही डॅममध्ये, सोलारमध्ये सुद्धा बरीचशी कामं केल्या, सो डॅमचं आम्हाला प्रेक्षकांना ऐकायला आवडेल की तुम्ही कोणता प्रोजेक्ट केला होता? वडिलांनी छोटे मोठे 100 डॅम्स आजपर्यंत बांधलेले आहेत. त्याच्यामध्ये फेमस डॅम म्हणजे जो वेण्णा लेक डॅम महाबळेश्वरचा आहे, जिथं सर्व आपण बोटिंग करता, राईट, तो डॅम सुद्धा KJ ग्रुपनी बांधलेला आहे. आणि माझं लहानपण सुद्धा त्या डॅम वरती सुट्ट्या म्हणजे हे एक नक्की आवडेल मला सांगायला की आमच्या सुट्ट्या कायम ज्या असायच्या त्या कुठल्या तरी धरणाच्या साईटवरती, कुठल्या तरी कॅनलच्या साईटवरती किंवा कुठल्या तरी रेल्वे प्रोजेक्ट वरती असायच्या. त्याच्यामुळं एक तो बाळकडू कायम मिळत गेला आणि सेकंड जनरेशननी हेच एक अडॉप्ट केलं पाहिजे की आर बिझनेस इज आर पॅशन. म्हणजे लहानपणापासूनच ते कुठेतरी तुमच्यात पेरत गेलं होतं, बिझनेस कसा करावा किंवा बिझनेस कसा ग्रो करावा, ह्या सगळ्या गोष्टी. खूप छान सर. आणि या एक्सपोची, MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो मध्ये तुम्ही भाग घेतला आहात, तर त्याची काय इम्प्रेसिव्ह गोष्ट तुम्हाला वाटते? मी सांगितलं तसं एक मेजर इम्प्रेसिव्ह गोष्ट अशी आहे की 500 मराठा ऑन्टरप्रेनर्स हॅव कम अप टुगेदर आणि हा सर्वात मोठा सोशल इम्पॅक्ट असणार आहे. त्याच्यामुळं मी MEAचं परत एकदा आभार मानतो की आम्हाला संधी दिली आणि MEAचा जो इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो होत आहे त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी आवर्जून व्हिजिट करावं. KJ ग्रुपचा L10चा स्टॉल आहे, नक्की आपण यावं. धन्यवाद. सर तुम्ही या इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो संदर्भात आमच्या प्रेक्षकांना काय आवाहन कराल? जो MEAचा हा इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो होत आहे त्याला मी एवढंच आवाहन करेल की मोर दॅन 500 स्टॉल्स तिथं आहेत, आपण व्हिजिट करा. KJ ग्रुपचा एक L10चा स्टॉल आहे, आवर्जून आपण या. धन्यवाद.